गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काल काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे आपण काल काही तास घेतला नाही. आपण त्या दिवशी नवीन टॉपिक सुरू केलेला आहे ज्याचं नाव आहे ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम. ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये आपण सांगितलेलं आहे रेस्पिरेशन ही कशी प्रोसेस आहे. इट इज अ फिजिकल प्रोसेस. आणि रेस्पिरेशन मध्ये कुठल्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. रेस्पिरेशन मध्ये इन्स्पायरेशन मीन्स ऑक्सिजनेटेड एअर बॉडीच्या आत जाणे. ठीक आहे. देन त्याच्यामध्ये काय होतं, बॉडीच्या आतमध्ये ऑक्सिजनेटेड एअर गेल्यानंतर तिथे आपल्या अल्व्हेओलाई मध्ये लंग्स मध्ये गॅसेस एक्सचेंज होते आणि त्याच्यानंतर एक्सपायरेशन ही प्रोसेस होते. एक्सपायरेशन मध्ये कार्बोक्सिलेटेड एअर काय केले जाते, बाहेर बॉडीच्या आउट केली जाते. तर रेस्पिरेटरी सिस्टीम इन्क्लुडेड इन्स्पायरेशन, एक्सपायरेशन, expiration and exchange of gases in lungs. Then त्याचबरोबर जी काही ऑक्सिजनेटेड एअर लंग्स मध्ये गेल्यानंतर ती ट्रान्सपोर्ट केली जाते टोटल बॉडीमध्ये बाय ब्लड फ्रॉम लंग्स टू डिफरंट पार्ट्स ऑफ दी बॉडी. म्हणजे जे काही ऑक्सिजनेटेड एअर आहे ती ब्लड मार्फत लंग्स कडून आपल्या टोटल बॉडी पार्ट्सला काय केली जाते, ट्रान्सपोर्ट केली जाते. देन आता पहा, हा जो सर्क्युलेशनचा पार्ट आहे ते पुढे आपण दुसऱ्या सेगमेंटमध्ये डिस्कस करणार आहोत. आता आपण रेस्पिरेशन विषयीच डिस्कस करू. ट्रान्सपोर्टेड बाय ब्लड फ्रॉम लंग्स टू डिफरंट पार्ट्स ऑफ दी बॉडी. आता इच अँड एव्हरी सेल्स पर्यंत ती काय केली जाते, ब्लड ट्रान्सपोर्ट केला जातो. आता ही आपली ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीमची डायग्राम आहे. आपण त्या दिवशी काय सांगितलं की आपली रेस्पिरेटरी सिस्टीम इज डिवायडेड इनटू 2 पार्ट्स. कोणते कोणते, अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम अँड लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये कुठले पार्ट्स इन्क्लूड आहेत, काय काय सांगितलं आपण. एक्सटर्नल नेर्स, नेसल कॅव्हिटीज. आता एक्सटर्नल नेर्स मीन्स काय, जे आपल्या नाकपुडे आहेत पहा, नॉस्ट्रिल्स ज्याला आपण असं म्हणतो. त्याच्यानंतर नेसल कॅव्हिटीज, त्याच्यानंतर इंटरनल नेर्स, ज्या पद्धतीने आपल्याला बाहेर नॉस्ट्रिल्स दिसत आहेत नाकाच्या बाहेर, त्याच पद्धतीने आतही नॉस्ट्रिल्स प्रेझेंट असतात, त्यांना काय म्हणायचं आहे, इंटरनल नेर्स. त्याच्यानंतर नॅसोफॅरिंग्स. नॅसोफॅरिंग्स हा कुठला पार्ट आहे पहा, नाक फॅरिंग्सचा पार्ट आहे तो, पण नाकाच्या जवळ असल्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, नॅसोफॅरिंग्स असं म्हणतात, म्हटलेलं आहे. नोज आपलं नाक, थ्रोट म्हणजे आपला घसा, आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे इतर असोसिएटेड स्ट्रक्चर्स हे कशामध्ये इन्क्लुडेड आहेत, आपल्या अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये. देन लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये लॅरिंग्स, कुठले कुठले पार्ट्स इन्क्लूड आहेत ते पाहू आपण. लॅरिंग्स ज्याला काय म्हटलं जातं, साऊंड बॉक्स किंवा व्हॉइस बॉक्स असंही म्हटलं जातं, साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन आहे लॅरिंग्स. ट्रॅकिया, ब्रॉन्की, ब्रॉन्क्युल्स अँड लंग्स. पहा, फॅरिंग्स पर्यंतचा पार्ट जो आहे तो अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये इन्क्लुडेड आहे, आणि फॅरिंग्सच्या पुढचा पार्ट कुठला आहे, लॅरिंग्स, साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन. देन ट्रॅकिया, ब्रॉन्की, ब्रॉन्क्युल्स आणि लंग्स. ते आपण इथे डायग्राम मध्ये व्यवस्थित पाहू. आता इथे काय काय पाहायला भेटतं पहा आपल्याला, नॉस्ट्रिल्स, देन फॅरिंग्स. इथून एवढा पार्ट जो आहे तो कशाचा आहे, फॅरिंग्सचा. तो ब्ल्यू कलर मध्ये दिसत आहे पहा डायग्राम मध्ये आपल्याला. आणि फॅरिंग्सला लागूनच काय आहे, लॅरिंग्स, नॉस्ट्रिल्स, फॅरिंग्स, लॅरिंग्स. त्याच्यानंतर अजून काय सांगितलं आपण, ट्रॅकिया,
इथे पाहायला भेटतोय पहा ट्रॅकिया. हे ब्रॉन्कस राईट आणि लेफ्ट मध्ये ते डिवायडेड होतात आपल्या ब्रॉन्की. आणि ब्रॉन्क्युलचा एंड पॉइंट काय आहेत आपल्या अल्व्हिओलस किंवा अल्व्हिओलाय, हे डायफ्रॅगम. एवढ्या गोष्टी आपल्याला एक एक करून आता आपल्याला काय करायचे आहेत, डिस्कस करायचे आहेत. हा पार्ट आला का तुम्हाला व्यवस्थित डायग्राम लक्षात? इथं आपली काय काय पाहायला भेटतं पहा. नेसल कॅव्हिटी आहे, नाकाच्या आतमध्ये प्रेझेंट असणारी कॅव्हिटी नेसल कॅव्हिटी म्हणतात त्याला. देन नॉस्ट्रिल आपल्या नाकपुड्या, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रॅकिया आणि ब्रॉन्की इज डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट साइड. आणि आपलं लंग्स आणि लंग्सच्या आतमध्ये प्रेझेंट असणाऱ्या अल्व्हिओलस. तर हे एक एक करून आपल्याला काय करायचं आहे, टोटल पार्ट डिस्कस करायचं आहे. इथपर्यंत आपण त्या दिवशी पाहिलं होतं. आता आपण पुढे चलू. आता पहिलं पाहू आपण नोज. आता नोज हे जे काय आहे, सगळ्यांची नोजचे शेप कसे असतात पहा, वेगवेगळे असतात. ते सौंदर्याचं प्रतीक असंही समजलं जातात, पण ते सौंदर्याचं प्रतीक नसून ते आपल्या रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. आलं लक्षात? शेप वेगवेगळाही असू शकतो, प्रत्येकाचा नोज सेम नसतं. नोज हा काय आहे पहा, नोज हा a pair of slit like opening called external layers or nostrils for entry of air into nasal cavity. पहा आपल्याला नोजच्या तिथे सर्वात पहिले काय पाहायला भेटतात, स्लिट लाईक ओपनिंग. त्यालाच काय म्हणायचं आहे, एक्सटर्नल लेयर्स असं म्हणायचं आहे. जी स्लिट लाईक ओपनिंग आहे त्याला काय म्हणायचंय, एक्सटर्नल लेयर्स, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, नोस्ट्रिल्स. हा सुरुवातीचा पार्ट आहे आपल्या नोजचा. कशासाठी असतो, जी काही आपण ऑक्सिजनेटेड एअर घेत असतो त्याच्यामध्ये पहा भरपूर फॉरेन पार्टिकल्स असतात, डस्ट पार्टिकल्स असतात. तर त्याच्यामध्ये डस्ट असल्यामुळे स्मॉल पार्टिकल्स डस्टचे आपल्या बॉडीमध्ये एंटर होऊ नये म्हणून नॉस्ट्रिल्स जे आहेत कशासाठी प्रेझेंट आहेत, फॉर एंट्री ऑफ एअर इनटू नेसल कॅव्हिटी. जी काही एअर आपण इनहेल केलेली आहे ऑक्सिजनेटेड एअर, ती आपल्या नेसल कॅव्हिटी मध्ये पास करण्यासाठी ह्या नॉस्ट्रिल्सचा उपयोग आहे. फॉर एंट्री ऑफ एअर इनटू नेसल कॅव्हिटी हे त्याचं फंक्शन आहे. एंट्री ऑफ एअर इनटू नेसल कॅव्हिटी. आणि नोज जी आहे आपली डिवाइड होते राईट आणि लेफ्ट नेसल चेंबर मध्ये. पहा आपल्याला दोन नाकपुड्या दिसतात आपल्या प्रत्येकाला आहेत. राईट साइड कडची जी आहे ती राईट, तिथे राईट नेसल चेंबर आहे. लेफ्ट साइड कडे लेफ्ट नेसल चेंबर. आणि डिवाइड होण्यासाठी मध्ये एक सॉफ्ट बोन आहे ज्याला आपण काय म्हणतो, मेसेटमॉइड कार्टिलेज असं म्हणतो. काय म्हणतो त्या कार्टिलेजला, कार्टिलेज हा पहा सॉफ्ट बोनचा प्रकार आहे. आणि ह्याच्याद्वारे आपली जी नेसल चेंबर आहे ती डिवाइड होते राईट आणि लेफ्ट नेसल चेंबर मध्ये. बोनचं नाव लक्षात राहू द्या. कार्टिलेज आहे तो सॉफ्ट बोन आहे, फायबर्स प्रेझेंट असतात, इलास्टिक प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, पुढे चलू. नेसल चेंबर जी आहे नंतर डिवाइड होते आपले पहा. आता जसं जसं आपण पुढे जाऊ नोज बद्दल आपण डिटेल पाहणार आहोत. नेसल चेंबर इज फर्दर डिवाइडेड इंटू 3 regions, that is वेस्टिब्यूल, नंतर रेस्पिरेटरी पार्ट त्यालाच कंडिशनर असं म्हणतात, आणि थर्ड पार्ट आहे ऑल फॅक्टरी और सेन्सरी चेंबर.
वेस्टिब्यूल बद्दल आपण एक एक करून आता डिस्कस करू. नोजचे जे 3 पार्ट सांगितलेले आहेत आपण, नोजचे 3 पार्ट कुठले कुठले सांगितले आपण? वेस्टिब्यूल, रेस्पिरेटरी पार्ट, ऑल्फॅक्टरी और सेन्सरी चेंबर. सर्वात पहिले आपण वेस्टिब्यूल बद्दल पाहू. वेस्टिब्यूल हा कुठला कसा पार्ट आहे पहा, प्रॉक्सिमल पार्ट ऑफ नॉस्ट्रिल. कसा पार्ट आहे? सर्वात सुरुवातीचा, नोजचा सुरुवातीचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं आहे? वेस्टिब्यूल असं म्हणायचं आहे. आणि त्या पार्टला आपण काय म्हणतो? प्रॉक्सिमल पार्ट ऑफ नॉस्ट्रिल्स. नाकपुड्याच्या अगदी जो सुरुवातीचा पार्ट आहे त्याला म्हणायचं आहे वेस्टिब्यूल. इट्स स्किन हॅज हेअर. आता पहा, वेस्टिब्यूलच्या तिथे आपल्याला हेअर लाईक स्ट्रक्चर, सिलिटेड हेअर लाईक स्ट्रक्चर पाहायला भेटतात, सिलिया पाहायला भेटतात. कशासाठी पाहायला भेटतात? तिथे हेअर्स जे आहेत कशासाठी प्रेझेंट आहेत? फॉर फिल्टरिंग एअर. जी काही एअर आपण घेतो ती फिल्टर करण्यासाठी. अँड ट्रॅपिंग डस्ट पार्टिकल्स इन एअर. वेस्टिब्यूल मध्ये पहा, स्किनच्या तिथे काय प्रेझेंट आहेत? हेअर्स प्रेझेंट आहेत. हे हेअर्स कशासाठी प्रेझेंट असतात? फॉर फिल्टरिंग एअर. आता आपण जी काही एअर घेत असतो, ऑक्सिजनेटेड एअर, त्याच्यामध्ये भरपूर काय असतात? डस्ट पार्टिकल्स प्रेझेंट असतात. मग हे डस्ट पार्टिकल्स काय करतात? हे हेअर लाईक स्ट्रक्चर त्यांना ट्रॅप करतात, डस्ट पार्टिकल्सला. म्हणजे आपल्या बॉडीच्या आतमध्ये ते डस्ट पार्टिकल्स ते एंट्री होऊ देत नाहीत. ह्या हेअरद्वारे ते काय होतात? डस्ट पार्टिकल्स त्या हेअर मध्ये अडकून जातात, बॉडीच्या आतमध्ये ते एंटर होत नाहीत. अशा आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काय प्रेझेंट आहेत? बॅरियर्स प्रेझेंट आहेत. त्यांना काय म्हणायचं? बॅरियर्स. बाहेरचे डस्ट पार्टिकल्स बॉडीच्या आतमध्ये जाऊ नये म्हणून आपल्या बॉडीमध्ये विविध ठिकाणी काय प्रेझेंट आहेत? बॅरियर्स. सुरुवातीलाच पहा, वेस्टिब्यूलच्या तिथेच आपल्याला हेअर्स पाहायला भेटतात, वेस्टिब्यूल रिजनच्या तिथे. आणि ते हेअर्स जे आहेत ट्रॅपिंग, पहिलं काम काय त्यांचं? एअर फिल्टर करणं. जे काही डस्ट पार्टिकल्स आहेत ते डस्ट पार्टिकल्स त्या हेअर्स मध्ये काय होतात? अडकून जातात आणि प्युअर एअर फक्त बॉडीमध्ये एंटर होते. ह्याच्यासाठी वेस्टिब्यूल च फंक्शन आहे. नेक्स्ट पुढचा पार्ट पाहू आपण, रेस्पिरेटरी पार्ट, किंवा त्यालाच म्हणायचं आहे कंडिशनर. कंडिशनर कशामुळे? पहा, आता एसी जसं आहे, थंडच तो गरम करतो, गरमचं थंड करतो, त्याच पद्धतीने हा आपला बॉडीमध्ये असणारा एक प्रकारचा कंडिशनर काय काम करतो? हा सर्वात पहिले हा कुठे प्रेझेंट आहे? पहा, रेस्पिरेटरी पार्ट जो आहे मिडल थिन वॉल आहे. आपल्या नोजची ही काय? मिडल थिन वॉल आहे. आणि ही कशी आहे? हायली वॅस्क्युलर. हायली वॅस्क्युलर म्हणजे काय सांगतो आपण? ब्लड सप्लाय भरपूर झालेला आहे तिथं, ब्लड वेसल्स भरपूर प्रेझेंट असतात, त्याला आपण हायली वॅस्क्युलर असं म्हणतो. मिडल थिन पार्ट आहे. त्याचबरोबर हायली वॅस्क्युलर, भरपूर ब्लड सप्लाय तिथे झालेला आहे. कशासाठी? पहा, आता ह्याचं फंक्शन पाहू आपण कंडिशनर किंवा रेस्पिरेटरी पार्टचं. वॉर्मिंग अँड मॉइश्चरायझिंग द इनहेल एअर. आता वॉर्मिंग अँड मॉइश्चरायझिंग इनहेल एअर. आता एक्झाम्पल घ्या, आपण गरमीच्या दिवसामध्ये, आता आपलं बॉडी टेम्परेचर आपल्याला माहिती आहे साधारणतः 37 डिग्री सेल्सिअस एवढं काय असतं? आपलं बॉडी टेम्परेचर असतं. तर हे जे काही बॉडी टेम्परेचर आहे, आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे टेम्परेचर आपल्या बॉडी टेम्परेचर पेक्षा कसं असतो? बाहेरचं टेम्परेचर जास्त असतो. मग ते आपण कशी एअर त्या पिरियड मध्ये आपण कशी एअर इनहेल करत असतो? बॉडीच्या आतमध्ये घेत असतो, वॉर्म एअर बॉडीच्या आतमध्ये इनहेल करत असतो. मग ते जेव्हा नॉस्ट्रिलच्या साह्याने रेस्पिरेटरी पार्ट किंवा नेझल चेंबर मध्ये एंटर होईल, त्यावेळेस त्या एअरला ते काय करतात? हा रेस्पिरेटरी पार्ट काय करतो? 37 डिग्री सेल्सिअस बनवतो आणि त्याच्यानंतर मग ती एअर आपण काय करतो? बॉडीच्या आतमध्ये इनहेल करतो. त्याचबरोबर थंडीच्या दिवसामध्ये कसं असतो? टेम्परेचर कमी असतो. मग त्या पिरियड मध्ये बाहेरचं एअर कशी असते? जास्त थंड असते. मग अशा वेळेस
कंडिशनर मध्ये ती एअर गेल्यानंतर काय केली जाते, ती आपल्या बॉडी टेम्परेचर नुसार मेंटेन केली जाते आणि ती एअर आपण बॉडीच्या आतमध्ये इनहेल करत असतो. आलं लक्षात? अशा पद्धतीने हे रेस्पिरेटरी पार्ट किंवा कंडिशनर आहे, हा कुठे प्रेझेंट आहे, ही मिडल थिन वॉल आहे जी की हायली व्हॅस्क्युलर आहे. काय फंक्शन सांगितलं आपण, फॉर वॉर्मिंग अँड मॉइश्चरायझिंग इनहेल एअर. नंतरचा पार्ट आहे आपला ऑल फॅक्टरी और सेन्सरी चेंबर. आता आपल्याला माहिती ऑल फॅक्टरी जो आहे कशासाठी आहे पहा, सेन्स की स्मेल कशा पद्धतीचे येतात. आता 11वी मध्ये आपण शिकलेलो आहोत ऑल फॅक्टरी. तर तेच ऑल फॅक्टरी जो आहे अप्पर मोस्ट पार्ट जो आहे लाइन बाय ऑल फॅक्टरी एपिथिलियम फॉर डिटेक्शन ऑफ स्मेल. हा ऑल फॅक्टरी किंवा सेन्सरी चेंबर जो आहे सर्वात वरचा पार्ट जो आहे या ऑल फॅक्टरी किंवा सेन्सरी चेंबरचा, तो लाईन झालेला आहे ऑल फॅक्टरी इपिथिलियम ने. आणि कशासाठी आहे पहा, आपल्याला व्हेरियस स्मेल्स येतात. कशामुळे येतात, कारण आपल्या नोजच्या तिथे हे ऑल फॅक्टरी किंवा ऑल फॅक्टरी इपिथिलियम प्रेझेंट असतात. आणि हे ऑल फॅक्टरी इपिथिलियम कुठे प्रेझेंट असतात, ऑल फॅक्टरी और सेन्सरी चेंबरच्या तिथे आपला ऑल फॅक्टरी चेंबर लाईन झालेला आहे, म्हणजे त्याच्यावरती लाइनिंग झालेल्या आहेत आपल्या ऑल फॅक्टरी इपिथिलियमच्या. आणि गेल्या वर्षी आपण ऍनिमल टिश्यू मध्ये या ऑल फॅक्टरी इपिथिलियमचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहिती की ऑल फॅक्टरी इपिथिलियम कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात, रिस्पॉन्सिबल फॉर डिटेक्शन ऑफ स्मेल. चांगला वास येतो, सुवासिक वास आहे, भज्यांचा वास आहे, कुठून जात असतो आपण बेकरी समोरून जात असतो तर आपल्याला तो स्मेल येतो. तर हा स्मेल कोणामुळे येतो, आपल्या नोज मध्ये प्रेझेंट असणारा ऑल फॅक्टरी और सेन्सरी चेंबर प्रेझेंट आहे, म्हणून हे स्मेल्स आपल्याला येतात. नेक्स्ट, आता पुढचा पार्ट आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचा पुढचा पार्ट डिस्कस करत आहोत, फॅरिंग्स. फॅरिंग्स हा पार्ट जो आहे नोजच्या नंतर ताबडतोब स्टार्ट होणारा पार्ट आहे. आताच आपण डायग्राम मध्ये पाहिला. इथे पहा आपल्याला डायग्राम पाहायला भेटते. कोणते कोणते पार्ट्स पहा. हा आपला नॅसोफॅरिंग्स, इथून एवढा पार्ट जो आहे तो कशाचा आहे, तो आहे फॅरिंग्सचा. त्याच्यामध्ये आपल्याला नॅसोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि लॅरिंजोफॅरिंग्स. इथे आहे नॅसल कॅव्हिटी. हे पार्ट्स आपल्याला आता डिस्कस करायचे. पोझिशन लक्षात घ्या, नाकाच्या जवळ जो असणारा पार्ट आहे तो त्याला काय म्हणायचं, फॅरिंग्सच्या त्या पार्टला म्हणायचं आहे नॅसोफॅरिंग्स. त्याच्यानंतर इथे आपल्याला माउथ, ठीक आहे, टंग आली म्हणजे माउथ तिथे प्रेझेंट आहे. आणि फॅरिंग्सचा पार्ट माउथ जवळ जो प्रेझेंट आहे त्याला काय, इथे पहा आपला इटिंगचा मार्ग आणि रेस्पिरेशनचा मार्ग एका ठिकाणी एकत्रित येतात, त्याला काय म्हणायचंय, ओरोफॅरिंग्स. काय म्हणायचं त्याला, ओरोफॅरिंग्स. इथे प्रेझेंट आहे आपला ओरोफॅरिंग्स. आणि लॅरिंग्सच्या जवळ असणारा जो पार्ट आहे साऊंड बॉक्सच्या तिथे, इथे आपला व्हॉइस बॉक्स आहे, ह्याला म्हणायचंय लॅरिंजो फॅरिंग्स. फॅरिंग्स फॅरिंग्स मध्ये आपण काय काय सांगणार आहोत. इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. आपला फॅरिंग्स जो आहे 3 पार्ट्स मध्ये काय होतो, डिवाइड होतो. पहिला जो आहे अप्पर मोस्ट पार्ट जो आहे आपल्या फॅरिंग्सचा, त्याला काय म्हणायचं आहे, अप्पर मोस्ट पार्ट ऑफ फॅरिंग्स इज कॉल्ड ॲज नॅसोफॅरिंग्स. इथे दाखवलाय आपण आताच जस्ट. फॅरिंग्सचा अप्पर मोस्ट पार्ट, नाकाच्या जवळ असणारा जो पार्ट आहे, नोजच्या जवळ असणारा जो पार्ट आहे फॅरिंग्सचा, त्याला काय म्हणायचं आहे, नॅसोफॅरिंग्स. आणि अप्पर मोस्ट पार्ट फ्रॉम नेसल चेंबर, कुठे आहे, नेसल चेंबरच्या नंतरचा येणारा पार्ट फॅरिंग्स, तिथून स्टार्ट होतो. नेसल चेंबर संपलेलं, कंप्लीट केलं की ताबडतोब फॅरिंग्सचा पार्ट सुरू होतो. आणि फॅरिंग्सच्या
त्या पार्टला नेसल चेंबरच्या जवळ असल्यामुळे त्याला काय म्हणायचं आहे, नॅसो फॅरिंग्स. त्याच्यानंतर आपला नॅसोफॅरिंग्स जो आहे नंतर कुठे एंटर होतो पहा, ओरोफॅरिंग्सच्या तिथे. आणि हा ओरोफॅरिंग जो आहे तो कसा आहे, कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. आता पहा, आपल्याला माहिती की कधी कधी आपल्याला ठसका लागतो पहा. असं सांगितलेलं असतं आपल्याला की जेवताना बोलू नये. का बोलू नये, कारण आपण बोलता बोलता काय होतं, काही अन्नाचे कण आपल्या घशामध्ये गेल्यानंतर काय होतात, ते अडकतात की आपल्याला ठसका लागतो. आलं लक्षात? तर हा ओरोफॅरिंग्स जो आहे, कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. नेसोफॅरिंग्स जो आहे पुढे कंटिन्यू होतो आणि माउथच्या जवळ तो ओपन होतो, त्याला म्हणायचं आहे त्या पार्टला ओरोफॅरिंग्स. आणि हा ओरोफॅरिंग्स जो आहे, कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. तिथूनच काय होतं, त्या ओरोफॅरिंग्सच्या तिथूनच फूड देखील आपल्या इसोफेगस मध्ये एंटर होतं आणि एअर जी आहे ती आपल्या ट्रॅकियामध्ये पुढे एंटर होते. देन लॅरिंजो फॅरिंग्स मध्ये आपला ओरोफॅरिंग्स काय होतो, कंटिन्यू खाली येतो. आता पहा, एनलार्ज करू आपण. इथे आपल्याला नॅसोफॅरिंग्स पाहायला भेटतंय. देन इथे जे आहे ओरोफॅरिंग्स आणि इथे लॅरिंजोफॅरिंग्स. इथे पहा, हा नेसल चेंबरच्या तिथे आहे फॅरिंग्सचा पार्ट, त्याला काय म्हटलेलं आहे आपण, नॅसोफॅरिंग्स. ह्या माउथच्या जवळ जो पार्ट आहे आपल्या फॅरिंग्सचा त्याला म्हटलेला आहे ओरोफॅरिंग्स. आणि लॅरिंग्सच्या जवळ असणारा जो फॅरिंग्सचा पार्ट आहे त्याला म्हणायचं आहे लॅरिंजो फॅरिंग्स. आलं लक्षात? काय काय सांगितलं आपण आतापर्यंत? फॅरिंग्स इज डिवायडेड इंटू थ्री पार्ट्स. थ्री पार्ट्स कुठले? नॅसोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स, लॅरिंजोफॅरिंग्स. त्याच्यानंतर आपण त्यांची लोकेशन सांगितली की नॅसोफॅरिंग्स हा कुठे प्रेझेंट आहे, अप्पर मोस्ट पार्ट आहे तो फॅरिंग्सचा नेसल चेंबरच्या जवळ प्रेझेंट आहे. देन नॅसोफॅरिंग्स कंटिन्यू खाली येतो, त्यालाच म्हणायचं आहे फॅरिंग्सच्या त्या पार्टला ओरोफॅरिंग्स. माउथच्या जवळ आहे तो, तिथूनच आपण ईट करतो आणि तिथूनच ऑक्सिजनेटेड एअर आत घेतो आणि कार्बो ऑक्सिलेटेड एअर आउट करतो. नॅसोफॅरिंग्स लीड्स ओरोफॅरिंग्स आणि ओरोफॅरिंग्स हा काय आहे, कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. त्याच्यानंतर ओरोफॅरिंग्स पुढे कंटिन्यू खाली येतो, त्यालाच म्हटलेलं आहे आपण लॅरिंजोफॅरिंग्स. आणि बिटवीन नॅसोफॅरिंग्स अँड ओरोफॅरिंग्स पहा, बिटवीन नॅसोफॅरिंग्स आणि ओरोफॅरिंग्स काय प्रेझेंट आहे, पॅलेट. हे पहा, नॅसोफॅरिंग्स आणि ओरोफॅरिंग्सच्या बिटवीन काय पाहायला भेटतो आपल्याला, पॅलेट. पॅलेट मध्ये दोन टाईप आहेत, सॉफ्ट पॅलेट आणि हार्ड पॅलेट. पॅलेट मीन्स काय, आपण त्याला टाळू असं म्हणतो, वरचा पार्ट जो आहे, ठीक आहे, त्याला टाळू असं म्हणतो. देन फॅरिंग्स मध्ये पहा आपल्याला अ सेट ऑफ लिम्फोइड ऑर्गन्स कॉल्ड टॉन्सिल्स. फॅरिंग्सच्या तिथे आपल्याला काय पाहायला भेटतात पहा, फॅरिंग्स मध्ये भरपूर असे छोट्या छोट्या लिम्फॉइड ऑर्गन्स असतात, त्यांना आपण काय म्हणतो, टॉन्सिल्स असं म्हणतो. आता पहा, हे टॉन्सिल्स जे आहेत, बाहेरचे जे व्हायरस, बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम जेव्हा बॉडीमध्ये एंटर करत असतात तेव्हा हे आपली टॉन्सिल्स काय करत असतात, त्यांना किल करत असतात. त्यांना अगोदर ट्रॅप करतात आणि नंतर त्यांना किल करतात. आपली बॉडी मधली इम्युनिटी इन्क्रीज करण्याचं कार्य हे टॉन्सिल्स करत असतात. आणि भरपूर मग कधी कधी पहा, भरपूर काम झाल्यामुळे ते काय होतात, कधी कधी त्यांच्यामध्ये आपल्याला स्वेलिंग पाहायला भेटते पहा. ते स्वेलिंग झाले की आपण काय म्हणतो पहा, आपल्याला इथं खाता येत नाही किंवा पेता येत नाही, बोलताना सुद्धा आपल्याला त्रास होतो जर टॉन्सिल्स आले असतील तर. काय होतं, ह्या टॉन्सिल्स वरती कधी कधी स्वेलिंग येऊन जाते, त्याच्यामुळे तसा त्रास आपल्याला होतो. आणि व्यवस्थित होतात ते टॉन्सिल्स काही दिवसानंतर. म्हणजे सांगायचं काय आपल्याला की फॅरिंग्सच्या तिथे भरपूर लिम्फोइड ऑर्गन्स पाहायला भेटतात आपल्याला,
त्यालाच आपण काय म्हणतो, टॉन्सिल्स असं म्हणतो. आणि हे टॉन्सिल्स काय करत असतात, आपली इम्युनिटी इन्क्रीज करत असतात. आणि कधी कधी त्यांना स्वेलिंग आल्यानंतर हे टॉन्सिल्स बाहेर आपल्याला दुखायला लागतात, आपल्याला त्रास होतो. बोलताना, पाणी पेताना सुद्धा आपल्याला त्रास होतो. पुढे चलू आपण. लॅरिंग्स पुढचा पार्ट आहे आपला ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचा लॅरिंग्स. आपण आतापर्यंत काय काय पाहिलेलं आहे, नोज. देन नोज मध्ये आपण सांगितलेलं आहे की स्लिट लाईक ओपनिंग आहे, त्यालाच आपण एक्सटर्नल लेअर्स किंवा नॉस्ट्रिल्स असं म्हणतो. कशासाठी, फॉर एंट्री एअर इनटू नेसल कॅव्हिटी. त्याच्यानंतर नोज डिवाइड झालेली आहे मेसेग्मॉइड कार्टिलेजनी, राईट आणि लेफ्ट चेंबर मध्ये. त्याच्यानंतर नेसल चेंबर 3 पार्ट्स मध्ये आपण डिवाइड केलेली आहे, वेस्टिब्यूल, रेस्पिरेटरी पार्ट, ऑलफॅक्टरी और सेन्सरी चेंबर. फॅरिंग्स पाहिलं आपण, फॅरिंग्स मध्ये आपण फॅरिंग्स 3 पार्ट्स मध्ये डिवाइडेड केलेला आहे, नॅसोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स, लॅरिंजोफॅरिंग्स. त्याच्यानंतर आपण काय सांगितलेलं आहे की बिटवीन नॅसोफॅरिंग्स आणि ओरोफॅरिंग्स काय प्रेझेंट आहे, पॅलेट बोन तिथे प्रेझेंट आहे. आणि फॅरिंग्स हॅज सेट ऑफ लिम्फॉइड ऑर्गन्स, त्यालाच आपण काय म्हणतो, टॉन्सिल्स असं म्हणतो. काय होते टॉन्सिल्सने, आपली इम्युनिटी इन्क्रीज टॉन्सिल्सने होते. कधी कधी स्वेलिंग आल्यावर त्यांना पण टॉन्सिल्स आले असं म्हणतो. आता पुढचा पार्ट पाहू. लॅरिंग्स हा साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन आहे किंवा व्हॉइस बॉक्स असं देखील त्याला म्हटलं जातं. इथे पहा आपल्याला लॅरिंग्स पाहायला भेटत, ही आपली लॅरिंग्सची डायग्राम. लॅरिंग्स हा कसा पार्ट आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड व्हॉइस बॉक्स. आता सांगितलं आपण त्याला व्हॉइस बॉक्स म्हणायचं किंवा साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन असं देखील त्याला म्हटलं जातं. आणि हा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट चा पार्ट आहे. त्याच्यामध्ये ह्या लॅरिंग्स मध्ये काय प्रेझेंट आहे, ओकल कॉर्ड्स प्रेझेंट आहे. ओकल कॉर्ड्सने काय करतो आपण, प्रोड्युसिंग साऊंड्स. इट कंटेन्स, लॅरिंग्स मध्ये ओकल कॉर्ड्स प्रेझेंट आहे, ज्याच्याद्वारे प्रोड्युसिंग साऊंड प्रोड्यूस होतो. लॅरिंग्स एक्सटेंड्स फ्रॉम लॅरिंजोफॅरिंग्स अँड हाईड बोन टू ट्रॅकियम. आता पहा, लॅरिंग्स कुठून एक्सटेंड झालेला आहे, लॅरिंजोफॅरिंग्स कडून. आणि हाईड बोन जर तुम्हाला आठवत असेल तर आपल्या टंग जी आपल्या माउथ मध्ये कनेक्ट झालेली आहे, त्या बोनला काय म्हणतो आपण, हाईड बोन असं म्हणतो. टू ट्रॅकिया, टंग जी कनेक्ट झालेली असते आपल्या माउथच्या आतमध्ये, कशाच्या साह्याने, बाय दी हाईड बोन. आणि लॅरिंग्स कुठून एक्सटेंड झालेला आहे, फ्रॉम लॅरिंजोफॅरिंग्स अँड हाईड बोन टू ट्रॅकिया. इथे खाली आपल्याला पहा ट्रॅकियाचा पार्ट इथे पाहायला भेटतोय. इथे आहे हाईड बोन जी कनेक्ट झालेली आहे, कशाला, आपल्या टंग जी आहे ती इथे कनेक्ट झालेली आहे लॅरिंग्सच्या तिथे. आलं लक्षात. हा जो आहे लॅरिंग्स व्हॉइस बॉक्स आहे, त्याच्यामध्ये ओकल कॉर्ड आपल्याला पाहायला भेटते. कशासाठी, साऊंड प्रोड्यूस करण्यासाठी. लॅरिंग्स एक्सटेंड झालेला आहे, लॅरिंजोफॅरिंग्स अँड हाईड बोन टू ट्रॅकिया. ठीक आहे. आता आपला लॅरिंग्स जो आहे तो कसा आहे पहा, हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चर. तो एकदम पोकळ आहे आणि ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे त्याचं. इट इज मेडअप ऑफ कार्टिलेज. लॅरिंग्स जो आहे कशापासून मेडअप झालेला आहे, कार्टिलेज पासून तो मेडअप झालेला आहे. इथे पहा आपल्याला कार्टिलेज पाहायला भेटतो. कुठला, थायरॉइड कार्टिलेज इथे पाहायला भेटतो. ट्रॅकियल कार्टिलेज म्हणजे ट्रॅकिया सुद्धा कार्टिलेज पासून तयार झालेले आहेत. आपला लॅरिंग्स जो आहे कार्टिलेज पासून मेडअप झालेला आहे. कार्टिलेज म्हणजे काय सांगितलं आपण, सॉफ्ट बोन. सॉफ्ट बोनचाच प्रकार आहे आपला कार्टिलेज. आणि लॅरिंग्स हा कसा आहे, हॉलो ट्युब्युलर
अँड मेड अप ऑफ कार्टिलेज. इंटरनली जर पाहिलं आपण आपल्या लॅरिंग्सला तर लाईन झालेली आहे बाय अ पेअर ऑफ फोल्ड्स. त्याचबरोबर इलास्टिक ओकल कॉर्ड्स ज्याला आपण काय म्हणतो ट्रू ओकल कॉर्ड्स. आतून जर पाहिलं आपण लॅरिंग्सला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं पहा पेअर ऑफ फोल्ड्स आणि आतमध्ये अशा पेअर ऑफ फोल्ड्स पाहायला भेटतात आणि पेअर आहे त्याची ह्या पद्धतीची फोल्ड्स ऑफ इलास्टिक ओकल कॉर्ड्स ज्यालाच आपण काय म्हणतो ट्रू ओकल कॉर्ड्स. अशा पद्धतीने इंटरनली लाईन झालेली आहे इलास्टिक ओकल कॉर्ड्स ज्याला आपण काय म्हणतो ट्रू ओकल कॉर्ड्स. व्हॉइस इज प्रोड्यूस बाय पॅसेज ऑफ एअर. आता आवाज कसा प्रोड्यूस होतो पहा आपला व्हॉइस is produced by passage of air between vocal cords and modulations by tongue, teeth, lips and nasal cavity. आपला व्हॉइस जो आहे आवाज जो आहे कसा बाहेर पडतो पहा जो काही पॅसेज आहे आणि त्या पॅसेज मध्ये एअर जाते आतमध्ये बिटवीन ओकल कॉर्ड्स म्हणजे ओकल कॉर्ड्स तिथे रिस्पॉन्सिबल आहे. ज्यावेळेस आपण एअर आत घेतो पण ज्यावेळेस आपण बोलत असतो तेव्हा आपण हवा बाहेर फेकत असतो आणि तिथे काय होतात व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि ते व्हायब्रेशन्स कंपन निर्माण होतात तिथे आणि ते आवाजाच्या स्वरूपात बाहेर पडतात आणि त्या व्हॉइसला कोण मदत करतं मॉड्युलेशन्स ऑफ टंग जीभ टीथ अँड लिप्स त्याचबरोबर नेसल कॅव्हिटी देखील. आता पहा नाकावर जर आपण हात ठेवला मी माझी नोज राईट साइड बंद केलेली आहे. आता पहा आवाज कसा प्रोड्यूस होतो कसा येतोय नाक सुद्धा त्याच्यावर कसा येतोय आवाज थोडा वेगळा येतो की नाही. म्हणजे हे जे काही मॉड्युलेशन्स आहेत ते सुद्धा आपल्या व्हॉइसला काय करतात अफेक्ट करतात. जो काही पॅसेज आहे एअर बिटवीन ओकल कॉर्ड्स ओकल कॉर्ड मध्ये असणारा जो काही पॅसेज आहे आणि त्याच्या बिटवीन जी एअर आहे ती बाहेर आपण टाकतो आणि त्याला हेल्प करतात आपले टंग टीथ लिफ आणि नेसल कॅव्हिटी सुद्धा. आता इथे पुढचा आहे लॅरिंग्स जो आहे ओपन्स इनटू लॅरिंजिओफॅरिंग्स आणि कशाच्या साह्याने ती लॅरिंग्स ओपन होतो आपला लॅरिंजिओफॅरिंगच्या तिथे ओपनिंग कॉल्ड ग्लॉटिस. इथे एक ओपनिंग आहे इथे एक ओपनिंग आहे त्याला काय म्हटलेलं आहे आपण वर काय कुठला पार्ट आहे पहा वर आपला फॅरिंग्सचा एंड पार्ट दॅट इज लॅरिंजिओफॅरिंग्स आहे. मग लॅरिंजिओफॅरिंग्स आणि लॅरिंग्स हे सेंटर मध्ये ओपन होतात त्यालाच म्हणायचं आहे ग्लॉटिस. त्या ओपनिंगलाच काय म्हणायचं आहे ग्लॉटिस असं म्हणायचं आहे. लॅरिंग्स लॅरिंजिओफॅरिंग्स मध्ये ओपन होतो त्या ओपनिंगला काय म्हणायचं आहे ग्लॉटिस असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर हा ग्लॉटिस जो आहे गार्ड झालेला आहे एक लीफ लाईक स्ट्रक्चरनी. ओपनिंग ऑफ ट्रॅकिया और विंड पाईप इज गार्डेड बाय लीफ लाईक फ्लॅप त्यालाच काय म्हणतात आपण इपिग्लॉटिस. काय सांगितलं आपण की ट्रॅकियामध्ये लॅरिंग्स जो ओपन होतो गार्ड झालेला आहे. ट्रॅकियाला काय केलेलं आहे ह्या लीफ लाईक स्ट्रक्चरनी किंवा फ्लॅप लाईक स्ट्रक्चरनी काय केलेलं आहे इथे गार्ड केलेला आहे त्यालाच म्हणायचं आहे इपिग्लॉटिस. आता पहा आपल्याला वर जर आपण मोठा आ केला आरशामध्ये पाहिलं तर आपल्याला एक छोटीशी जीभ दिसते आतमध्ये पळजीभ असं म्हणतो त्याला आपण. तर तोच पार्ट कुठला आहे पहा आपला इपिग्लॉटिसचा पार्ट आहे. आता हा इपिग्लॉटिस समजला का तुम्हाला कशाला गार्ड केलेला आहे ह्या इपिग्लॉटिसनी ट्रॅकिया किंवा आपल्या एअर पाईप जो आहे विंड पाईप जो आहे त्याला गार्ड केलेला आहे. आणि इपिग्लॉटिस कसा आहे लीफ लाईक फ्लॅप ज्याला म्हटलं जातं त्यालाच म्हणायचं आहे इपिग्लॉटिस.
हे इथे पाहायला भेटतं पहा. तुम्ही जर आ केला मोठा आरशात पाहिलं तर आतमध्ये छोटीशी जीभ लटकलेली, थोडासा पार्ट लटकलेला दिसतो. ठीक आहे, तर तोच पार्ट आहे आपला इपिग्लॉटिसचा. इपिग्लॉटिसचं काय फंक्शन आहे? इपिग्लॉटिसचं फंक्शन आहे, इट प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ फूड इनटू ट्रॅकिया. जसं आपण मग सांगितलं की जेवताना बोलू नये. आता पहा, ज्यावेळेस आपण काही खात असतो किंवा पेत असतो त्यावेळेस हा काय करत असतो, हा इपिग्लॉटिस तो जो काही फूड मटेरियल आहे तो ट्रॅकियामध्ये एंटर होऊ नये त्याच्यासाठी ट्रॅकियाला तो टोटली काय करून टाकतो, बंद करून टाकतो. आपण कधी कधी पहा घाईघाईत बोलतो किंवा घाईघाईत खातो, त्यावेळेस काही अन्नाचे कण आपले ट्रॅकियामध्ये एंटर करतात की ताबडतोब आपल्याला जोराचा ठसका लागतो. ठसका लागतो म्हणजे काय होतं, जे काही एअर पाईप मध्ये त्या ट्रॅकियामध्ये जे काही फूड मटेरियल एंटर झालेलं आहे त्याला आपण फोर्सफुली काय करत असतो, त्या पाईप मधून बाहेर फेकत असतो. ठीक आहे, कारण तो एअर पाईप आहे त्याच्यामध्ये फक्त एअर, आणि हा ट्रॅकिया समोर असतो जो पहा आपल्याला इथे मानेच्या तिथे कडक कडक लागत आहे हाताला, तर तो ट्रॅकियाचा पार्ट आहे. आणि त्याच्या पाठीमागे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट इसोफेगस प्रेझेंट असतो. तर कधी कधी सगळ्यांना आजपर्यंत ठसका लागलेला असेल, बरोबर आहे की नाही? मग कशामुळे होतो हा ठसका? ही जी इपिग्लॉटिस आहे ती टोटली ट्रॅकियाला क्लोज केलेलं असतं. तिथे आपण ज्यावेळेस जेवतो किंवा ड्रिंकिंग करतो अशा वेळेस टोटली तो जो मार्ग आहे तो बंद केला जातो. त्याच्यामुळे आपल्याला नेहमी ठसका लागत नाही, क्वचित लागतो. मग अशा वेळेस काय होतं, ते जे काही फूड मटेरियलचे काही पार्टिकल्स किंवा पाणी जरी गेलं तरी आपल्याला ठसका लागतो. मग अशा वेळेस समजून घ्यायचं की आपला इपिग्लॉटिस जो आहे तो पूर्णपणे तिथे पॅक झालेला नव्हता. आलं लक्षात? इपिग्लॉटिस काय करतो, प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड इनटू ट्रॅकिया. ट्रॅकियामध्ये फूड मटेरियल एंटर होऊ देत नाही आपला इपिग्लॉटिस. हे झालं आपलं लॅरिंग्स बद्दल. देन पुढे पाहू, आपण पुढचा पार्ट घेऊ, ट्रॅकिया किंवा ज्याला काय म्हटलं जातं, विंड पाईप असं म्हटलं जातं. ट्रॅकिया कसा आहे पहा, या पद्धतीने ट्रॅकिया आहे. इथे पहा आपल्याला ट्रॅकिया पाहायला भेटेल. इथे आपण काय काय सांगितलेलं आहे, इथे आपला साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन लॅरिक्स आहे. त्याच्या खाली हे जे दिसतंय आपल्याला त्याला काय म्हटलेलं आहे आपण, ट्रॅकिया असं म्हटलेलं आहे. आलं का व्यवस्थित लक्षात? ट्रॅकिया कसा आहे पहा, इथे आपल्याला मानेच्या तिथे लागतो तो समोर गळ्याच्या तिथे, तर ते आहे आपला ट्रॅकिया किंवा विंड पाईप. हाताला कडक कडक लागतं. आता इथे पहा आपल्याला व्यवस्थित पाहायला भेटेल. इथे पहा हा ट्रॅकिया दिसतोय का इथे, या इथे हा काय आपला ट्रॅकिया, इथे आहे आपला लॅरिंग्स या डायग्राम मध्ये. आणि आपण पहा इथून कार्बन डायऑक्साईड असं बाहेर रिलीज करतो. असं अशा पद्धतीने रिलीज करत नाही, पण अशा एक आपल्याला समजावं म्हणून ते आपण घेतलेलं आहे त्या पद्धतीचं. इथे आपल्याला लॅरिंग्स देखील पाहायला भेटतो आणि ट्रॅकिया देखील पाहायला भेटतो. लॅरिंग्स मध्ये काय आहे, ओकल कॉर्ड प्रेझेंट आहे. ओकल कॉर्ड्स मध्ये इलास्टिक फायबर्स प्रेझेंट आहे. आलं लक्षात? ट्रॅकिया लोकेशन कुठे आहे व्यवस्थित लक्षात आली असेल ह्याच्याद्वारे तुम्हाला. आता पुढे चलू आपण. ट्रॅकिया जो आहे कसा आहे, लॉंग आहे तो, लेंथला किती आहे, 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ. देन it is present in front of esophagus and extends up to middle of thoracic cavity. लोकेशन सांगितले आपण कुठे प्रेझेंट आहे आपला ट्रॅकिया, इसोफेगसच्या समोर. आता समोरून जे दिसतं आपल्या हाताला तिथे जे लागते तो काय आहे, ट्रॅकिया आहे. आणि ट्रॅकियाच्या पाठीमागे काय प्रेझेंट आहे, इसोफेगस. आणि आपण काय सांगतोय, इट इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ इसोफेगस, म्हणजे इसोफेगसच्या समोर प्रेझेंट आहे. आणि एक्सटेंड्स अप टू मिडल थोरॅसिक कॅव्हिटी. कुठपर्यंत गेलेला आहे तो, इथे पहा आपल्याला पाहायला भेटतो मिडल थोरॅसिक
कॅव्हिटी, हे काय आहे, मिडल थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक मीन्स काय, चेस्ट. आता इथे पहा आपल्याला पाठीमागे काय पाहायला भेटतं, पहा इथे इसोफेगस देखील ह्याच्या पाठीमागे आपल्याला पाहायला भेटतंय. ट्रॅकियाच्या पाठीमागे काय आहे, इसोफेगस. म्हणजे कुठे सांगितलं आपण पोझिशन, इन फ्रंट ऑफ इसोफेगस अँड अप टू कुठपर्यंत गेलेला आहे, मिडल थोरॅसिक कॅव्हिटी पर्यंत. ही झाली त्याची लोकेशन. देन पुढे चालू आपण. त्याचबरोबर ट्रॅकिया जो आहे सपोर्ट झालेला आहे कशाने, सी शेप कार्टिलेज रिंग्स प्रेझेंट आहेत तिथे. आणि ह्या सी शेप कार्टिलेज रिंग जे आहेत किती प्रेझेंट असतात, 16 to 20 सी शेप रिंग्स प्रेझेंट असतात. आणि ह्या कार्टिलेजच्या प्रेझेंट असतात. कारण आपला जो ट्रॅकिया जो आहे ना, मसल्स पासून तयार झालेला आहे. तो मसल्स पासून तयार झालेला आहे. मग कुठेतरी ह्या ट्रॅकियाला काय केलेलं आहे, सपोर्ट आहे आपल्या बॉडीमध्ये दिलेला. कशाद्वारे, सी शेप कार्टिलेज रिंग्स. त्या किती प्रेझेंट असतात, 16 to 20 रिंग्स प्रेझेंट असतात. आणि शी शेप पहा इथे पाहायला भेटते आपल्याला, ह्या इथे ह्या सी शेप, हे कशा आहेत, सी शेप कार्टिलेज रिंग्स आहे. कशामुळे सपोर्ट दिलेला आहे, कारण आपला ट्रॅकिया मसल्स पासून तयार झालेला आहे. तो टोटली ट्रॅकिया कोलॅप्स होऊ नये ह्याच्यासाठी तिथे काय प्रेझेंट आहे, सी शेप रिंग्स प्रेझेंट आहेत कार्टिलेजच्या. आणि त्या किती प्रेझेंट असतात, 16 to 20 रिंग्स ऑफ कार्टिलेज प्रिव्हेंट कोलॅप्स ऑफ ट्रॅकिया. मसल्स असल्यामुळे तो काय होऊ शकतो, कोलॅप्स होऊ शकतो. मग तसं होऊ नये म्हणून तिथे काय प्रेझेंट आहे, सी शेप 16 to 20 रिंग्स ऑफ कार्टिलेज. इंटरनली जर आपण इंटरनली पाहिलं ट्रॅकियाला, तर लाईन झालेला आहे सिलेटेड इपिथिलियम. सिलेटेड इपिथिलियम मीन्स काय, लाईन हेअर लाईक स्ट्रक्चर जे आहे. तर आपल्या ट्रॅकियामध्ये तसं हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. अँड त्याचबरोबर म्युकस ग्लँड देखील तिथं प्रेझेंट आहे. आता म्युकस ग्लँड्स काय सिक्रेट करतात, म्युकस सिक्रेट करतात. म्युकस म्हणजे काय, कफ. आपण जनरली त्याला काय म्हणतो, कफ असं म्हणतो. तर ह्या म्युकस ग्लँड मध्ये काय केलं जातं पहा, ट्रॅप डस्ट पार्टिकल्स प्रिव्हेंटिंग एंट्री इन लंग्स. म्हणजे पहा डस्ट पार्टिकल्स मध्ये व्हायरस बॅक्टेरिया जे काही आहे तर त्यांना ट्रॅप करण्यासाठी. कारण म्युकस कसा आहे पहा, विस्कस फ्लुइड आहे, चिकट फ्लुइड आहे. जरी ते नाकातून आतमध्ये आपले डस्ट पार्टिकल्स एंटर झाले, आता कधी कधी पहा आपण तोंड उघड करून बोलतो, जेवतो, मग अशा वेळेस काय होते, नाका वाटे एअर न जाता माउथ वाटे एअर बॉडीच्या आतमध्ये जाते. मग अशा वेळेस ती जी एअर माउथ वाटे आपल्या बॉडीमध्ये आत जात आहे ती काय केली जाते, ट्रॅकियामध्येच त्यांना ट्रॅप केलं जातं. आणि त्या म्युकस ग्लँड्स मध्ये प्रेझेंट असणारा जो काही म्युकस आहे, कफ आहे, त्याच्यामध्ये हे काय करतात, अडकून जातात, ते अटॅच होतात त्याला. म्हणजे बॉडीच्या आतमध्ये ते जाऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने आज आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचे नोज, फॅरिंग्स, लॅरिंग्स अँड ट्रॅकिया हे पार्ट्स स्टडी केलेले आहेत. बाकीचे जे पार्ट्स आहेत ते आपण उद्याच्या तासाला पाहू. आज इथे आपण थांबून जाऊ. काही अडचण तुम्ही विचारू शकता. थँक्यू.